5 गडी बाद झालेत आतापर्यंत 3 दबाव परिस्थिती धाकटी जुई समोर ठेवला खेचलाय पाठवलाय आणि 6 धावेसाठी षटकार मेहताब विकेट षटकार जो दबाव होता तो दबाव कमी केला आता अमिश करत सुरुवात केली षटकाराने 11 धावा मागे ठेवला चेंडू चॉप करण्याचा प्रयत्न बॅक स्लिप रेडी आहे त्या साबिर दलवी एक्स्टँडच्या मागे तिथून काही सूचना देता सामना कधी सोडायचा नाही क्रिकेटमध्ये खूप चांगलं प्रूव्ह आहेत IPLच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली मात्र आज आपण पाहतोय कर्नाला चॅम्पियन ट्रॉफीची ही फायनलची रात्र मेहताब 3 चेंडू विकेट षटकार सिंगल सामना दोन्ही संघाला महत्वाचे कसोशीनं खेळावं लागेल घाम गाळावा लागेल मेहताबनं 3 चेंडू मध्ये 7 दिल्या 1 विकेट 12 धावा 3 विकेट क्रॉस बॅटे डीप कडे मिड विकेट वेगाने धावत येतोय आणि निघाले 2 धावेसाठी प्रयत्न होईल गुड रनिंग सामना 3 षटकांचा असेल कस लागेल काय येऊ द्या मात्र सामना सोडायचा नाही या जिगरीनं आता खेळावं लागेल गोलंदाज वेगवान आतापर्यंत पाहिलं मेहताबला विकेट षटकार सिंगल 2 धावा 14 अशा पद्धतीनं खेळ सुरू राहिला तर धावा होतील 26 खेळामध्ये एक चॅलेंज असतं आणि आता हे चॅलेंज आहेत मागे आदळला चेंडू पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल आणि ते प्रयत्न इथे जरूर करतील उत्तम फुटवर्क तुमच्याकडे असेल पंचांचा इशारा आहे तर नो बॉल चेक करतो आपण वेस्ट हाईट टीव्ही अंपायर जॉईंट व्हा आपण बॉलिंग टीम चला विनंती आहे ऑफिशियल्स आहेत का धीरज जी आपण हाईट साठी आपण हा रिव्ह्यू जो काही प्रसंग असतो त्या प्रसंगामध्ये हार मानायची नाही हे बऱ्याच वेळा आपण पाहिलं यस डिसिजन पेंडिंग चेक करतो आपण रिलीज ऑफ डिलिव्हरी यस डिसिजन नो बॉल मॅच ऑन लक्ष द्या मॅच कडे गमा हसन चला फुंडेचे कॅप्टन आलेत वेलकम काळुंद्रे टीम आले असेल तर रिपोर्टिंग करा टॉस होईल सेकंड ओव्हर धावसंख्या जरूर पाहते 15 दोन संघामध्ये चॅलेंज 11:30 वाजलेत 5वा सामना सुरू आहे ऑन साइडला ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न डीप कडे फिल्डर आहेत प्रयत्न होईल थांबवले एक षटकार आला होता त्यानंतर अमिशनं चांगली ताकद दाखवली 2 चेंडू मध्ये 7 तो खेळतोय 16 धावा फलकावरती 3 विकेट लास्ट बॉल धावा 16 बॅटिंग टीम धाकटी जुई सी 3 ओव्हरचा सामना आहे मेहताब क्रॉस बॅटेड आणि डॉट बॉल 2 षटकानंतर धावा फलकावरती 16 टीम काळुंद्रे आपला एक प्रतिनिधी पाठवा टॉस आपण या ओव्हर नंतर करू आलेत यस वेलकम हिरामन भोसले जॉईंट होते मात्र थोडा त्यांचा डिनर टाइम होता तर तो टायमिंग मॅच होत नाही अलीकडे सीझन सुद्धा डे क्रिकेट नाईट क्रिकेट चला मॅच ऑन होईल लगेच पूर्वरत चला लक्ष द्या मॅच कडे पुन्हा एकदा 2 षटकानंतर धावा 16 3 विकेट सूरज 4 चेंडू मध्ये 5 खेळतो धाकटी जुई सी म्हणजे यंगिस्तान या संघामध्ये आणि एका बाजूला संघ आपण पाहतोय आयशा स्पोर्ट्स बारापाडा अमाश आलेत लास्ट ओव्हर अमाश कडून संघाला खूप काय अपेक्षा असतात 2 षटकानंतर 16
3 विकेट काल मॅन ऑफ द मॅच मिळाले एक मॅच मध्ये. पहिला चेंडू हो हो अगदी निशाणा साधला. विकेट मिळाले. धावा धावफलकावरती 16 गडी बाद झाले 4. मॅच बिटवीन धाकटी जुईसी आणि आयशा स्पोर्ट्स बारापाडा. आज आपण फ्रेश 5-5 षटकांचे 2 सामने पाहिले. त्यानंतर तिसरा सामना जिंकला तो संघ होता आपण या अगोदर पाहिलं खारपाडा. त्यानंतर कुडावा जिंकला हा 5वा सामना आहे. आणि 11 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे. अमाश सज्ज होईल आयशा स्पोर्ट्स बारापाडाकडून. पहिलं सत्र वेगवान चेंडू लेगस्टिकच्या बाहेर पंच वळलेत. इट्स अ वाईड डिलिव्हरी. टीम काळुंद्रे सुद्धा रेडी आहे. टीम स्कॉट टीम फुंडे. मॅचला मजा येणार. जेव्हा 2 बलवान संघ खेळतात ना तेव्हा सामना पाहायला एक वेगळी उत्सुकता असते. आणि अर्थातच ती उत्सुकता आपल्या सगळ्यांनाच नक्कीच पुढच्या मॅच मध्ये बघायला मिळेल. चेंडू शिल्लक 5 धावा 17 4 विकेट. अमाश सज्ज होतील ओव्हर द विकेटनं. समोर ठेवलाय पाठवलाय डीप कडे. हो वाचले नाहीतर कदाचित लाईव्हची स्क्रीन लाईव्हच्या स्क्रीनला 440चा झटका मिळाला असता. मात्र सुरक्षित काही इंच फक्त स्क्रीन वाचली. आणि बघा थोडे टेन्शन मध्ये होते. षटकार आलाय. धावांची गरज होती आणि पाहू शकता करंट रन रेट 9.86 9.86 धावा आहे. 23 झाल्या. चेंडू शिल्लक 4. प्रोजेक्टेड स्कोर अशा पद्धतीने खेळलात तर 30 होतील. फलंदाजीसाठी अनुकूल असं मैदान आहे. अमाश नेक्स्ट बॉल पुढे सरसावत फटका खेळला तिकडे फाईन लेगला मिळतील धावा 4. बघा सुरेंद्र पाटील कळंबोलीचे आमचे मान्यवर तारा गावचे ते जावई आहेत. सुरेंद्र पाटील साहेब कळंबोली यांचे इथे आगमन झाले. वेलकम सुस्वागतम. 3 चेंडूचा खेळ बाकी. टोटल स्कोर कार्ड 27 ऑन बोर्ड. 27 धावा 4 विकेट. अमाश सज्ज होईल राऊंड विकेटनं. पुढे सरसावत फटका खेळला मिड विकेटला. फिल्डर आहे तिथे निघाले 2 धावेसाठी साबिर शेट्टी. खेळ बाकी. धावसंख्या 28. अगदी काही दिवसापूर्वी साबीरबाई दळवी असतील आमचे आयोजक यासर दाखवे युवा नेते. याच मैदानावर आपण पाहिलं भव्य दिव्य छत्रपती ट्रॉफीची दमदार स्पर्धा आणि त्यानंतर करणारा चॅम्पियन ट्रॉफीचा हा थरार. 28 धावा. चेंडू शिल्लक 2. अमाश षटकार चौकार आल्यानंतर सुद्धा कमबॅक होत असताना ऑन साइडला स्टेट हिट आलाय. ओ ग्रेट हिट. मिळतील धावा 4. 28 + 4 तेव्हा विनंती आपल्याला अमाचे षटक खूप महागडं राहिलं कारण 2 षटकानंतर फक्त धावा होत्या 16 आणि या षटकामध्ये 16 आल्या. लास्ट बॉल
काय बॅटिंग केली अमिशनं, मयूरनं. 32 वर 5 गडी बाद. शेवटचा चेंडू संधी जरूर आहे आणि तिथे नक्कीच गुड कॅच. 32 झालेत, 33 करायचे, 33 करायचे. 11च्या सरासरीने टॉस करतो आपण फुंडे आणि काळुंद्रे. चला फुंडे आणि काळुंद्रे टॉस आपण करतोय. दोन्ही कॅप्टन या मैत्री ग्रुप तारा आयोजित आपण ही स्पर्धा पाहतोय. कर्णाला चॅम्पियन ट्रॉफी आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत. फुंडेचे कॅप्टन या लगेच. टीम फुंड्या आलेत का? टॉस करतो आपण. तर सुरेंद्र पाटील साहेब यांना आम्ही विनंती करेन. कळंबोली तारागावचे जावई सुद्धा आहेत आणि त्यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. दोन्ही कॅप्टन आलेत. काळुंद्रे आणि फुंडे मॅच नंबर 6 3 षटकांचा सामना आहे आणि टॉस तिथे होईल. नंतर काही शेड्यूल आहेत, काही कुणाला डाऊट्स असेल तर आयोजकांशी आपण संपर्क साधा, या सूचना सुद्धा आम्ही देतो. तर विनिंग टार्गेट 33. तर फुंडेने टॉस जिंकला, डिसिजन इथेच कळवायचा, हा सुद्धा स्पर्धेचा नियम आहे. बॉल फर्स्ट. फुंडेने टॉस जिंकलाय, हा संघ फिल्डिंग करेल. चला नेक्स्ट मॅच होईल. टीम फुंडेनं टॉस जिंकलाय काळुंद्रे विरुद्ध, ती लढाई आपण पाहणार आहोत. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत, वेलकम. साबिर शेठ दळवी यांना इन ऍक्शन मध्ये पाहतोय. अतिप दळवे, आम्ही साबिर शेठ दळवे यांची इनिंग पाहिली होती ताराच्या मैदानावर, डे क्रिकेट, आणि त्यांनी ठोकलेलं अर्धशतक सर्वांच्या स्मरणात राहील. प्रीमियर लीगची जेव्हा स्पर्धा होती आणि साबीरबाईंचं ते झंझावत आजही आमच्या लक्षात आहे. सर्व तारा गावातील ग्रामस्थ पाहुणे मंडळी आज VIP डाईस वर वेळात वेळ काढून आले, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. वेलकम सर्व आमची आयोजक मंडळी. चला फिल्डिंग सेट करा. टीम धाकटी जुई फिल्डिंग लावून घ्या. मॅच ऑन आहे. आयशा स्पोर्ट्स बारापाडा 11च्या सरासरीनं आता धावा 11च्या सरासरीनं करायचे. सामना सूर्य मैदानावर. दोन चांगल्या संघामध्ये होणारी मॅच. IPL चे अपडेट्स आमच्यापर्यंत सुद्धा पोहोचते. आज IPL चा सुद्धा सामना आपण पाहिला असेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट टेनिस क्रिकेटचा महासंग्राम, आणि आपण आलोत कर्नाळाचा निसर्गरम्य ठिकाण आणि त्याच्या अगदी जवळ परिसरामध्ये आज होणारी कर्नाळा चॅम्पियन ट्रॉफी. कोण जिंकेल हा सामना, ती सुद्धा चर्चा इथे होईल. धाकटी जुई सी जिंकणार का आयशा स्पोर्ट्स बारापाडा? घमासान युद्ध. नेक्स्ट मॅच फुंडे आणि काळुंद्रे. तर या दरम्यान आम्ही पाहतोय छत्रपती ट्रॉफीचे आमचे आयोजक बारापाडा गावच्या युवा नेत्या यासरबाई दाखवे यांचे इथे आगमन झालेत. यासरबाई या, आपलं वेलकम, सुस्वागतम. आयशा स्पोर्ट्स बारापाड्याची ते आपण पुरस्कर्ते सपोर्टर्स म्हणून आज युवा नेत्या यासरबाई दाखवे, वेलकम. अंकेश सज्ज होईल ओव्हर द विकेट न. ओ गुड मॉर्निंग. वेगवान चेंडू होता, स्टंपला ठेवला. साबीरबाई दळवीनं लाईन रीड केली, मात्र कनेक्शन झालं नाही, थोडे नाराज आहेत. पहिला चेंडू डॉट. अंकेश. धाकटी जुई सी संघ 33 टार्गेट आहेत. सामना सूर्य मैदानावर. तर या संपाय सिग्नल. तर युवा नेते आमच्या यासरबाई दाखवे यांचे इथे आगमन झाले आणि त्यांच्या समवेत आमचे सन्माननीय
नुमान दाखवे यांचं आगमन झाले. यासरबाई दाखवे आम्ही पाहिलं असेल नाईट स्पर्धेचे यशस्वी आयोजक. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहूया 33 टार्गेट. पाहुण्यांचं सहर्ष स्वागत, वेलकम, सुस्वागतम. आयशा स्पोर्ट्स बारापाडा आणि धाकटी जुईसी आक्रमण केले. शॉट कव्हरला धाव घेण्याची तयारी, धोका होईल. नाराज आहे तिथे विकेट फेकायची नव्हती. साबिरबाई दळवीने सांगितलं गरज तर नव्हती. बिग विकेट. पहिल्या सामन्यामध्ये जो सामनावीर होता त्याला मैदान सोडावं लागतं. परिस्थिती कशी असू द्या, हार मानायचं नाही. आणि आता तो सामना नो टीम मीटिंग, फिल्डिंग टीम नो टीम मीटिंग. आणि नाराज आहेत. कदाचित मॅन ऑफ द सिरीज रेस मध्ये तो असेल. आणि प्रत्येक सामना त्या खेळाडूंना महत्वाचा असतो. सोमनाथनं चांगला थ्रो केलं, सांगितलंय. आपण पाहतोय सुयब दाखवे थोडा नाराज असेल, मात्र येणाऱ्या फलंदाजांना तो मोटिवेट करतो. मैदानावर त्याला थांबायचं होतं, संघ हितासाठी खेळायचं होतं, मात्र नाराज आहेत. आणि ही निराशा जेव्हा येते ना तेव्हा पॅव्हलियन मध्ये थोडीशी शांतता असते. साबिरबाई दळवी आहेत, प्रचंड अनुभव त्यांच्याकडे. अफान आलेत. अफान सुद्धा चांगल्या बॅटिंगसाठी ओळखले जातात. अफानकडे सुद्धा ती कॅपॅसिटी कुवत ते सुद्धा या मॅचला यू टर्न देऊ शकतात. नेक्स्ट मॅच फुंडे टीम स्क्वॉड आपण रेडी राहा. जसा सामना संपेल कुणाची परवानगी न घेता तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. 2 चेंडू संपलेत, 1 धाव 1 विकेट. ओ लॉफ केलाय अफान, फिल्डर आहे तिथे, पकडला झेल. आणखीन एक धक्का. मध्ये एवढा कॉन्फिडन्स नव्हता आणि तो पाहिलं. बारापाडा संघ फलंदाज आपण रेडी ठेवा. बारापाड्याच्या पॅव्हलियन समोरची गर्दी का तिथे गर्दी विनाकारण तिथे गर्दी करू नका. भरपूर जागा आहे. खेळाडूंना खेळ पाहू द्या, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन मैदानाकडे होऊ द्या. पाठीराखे असतात, ते प्रेम असतं, आम्ही बऱ्याच वेळा पाहिलेत. आणि खेळाडू कक्षाकडे आपण पाहतोय पाठीराख्यांची गर्दी. 33 धावा करायचे. नवीन फलंदाज सरकलाय, सामना सोडायचा नाही. 2 विकेट स्वस्तामध्ये परतल्या. साबिरबाई दळवी यांच्याकडे तगडा अनुभव आहे. अगदी मी सुरुवातीला म्हटलं का अर्धशतकी खेळी केली होती ताराच्या मैदानावर, ते सुद्धा त्यांची खेळी आम्ही विसरलो नाही. ती गुणवत्ता आहे. मात्र आज क्रिकेटला कमी वेळ देत आहेत आणि त्यामुळे त्याचे रिझल्ट काय होतात. आपण खेळाडू जेव्हा असं म्हटलं जातं सरावानं माणूस परिपूर्ण बनतो आणि खेळामध्ये तुमचा सराव असावा. 3 चेंडूचा खेळ समाप्त. 1 धावा 2 विकेट. अवस्था थोडी दयनीय, अवस्था बिकट. सामना सोडणार नाहीये दोन्ही संघ. आयशा स्पोर्ट्स बारापाडा झंझावत, मला खेळायचे, मी थांबायला आलो नाही, मला थांबायचं नाहीच. या फटक्यानं शारिकनं दाखवलं. आक्रमक फलंदाजाला तुम्ही शांत वेळ बसू शकत नाही. ते हिमतीचे खेळाडू असतात, ते मर्दानी खेळासाठी ओळखले जातात. आणि आता बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे आयशा बारापाड्याकडे. धावा 2 आहे, थोडा दबाव आहे. एखाद्या मोठ्या फटक्याने तो दबाव कमी होईल. समोर शाबीरबाई दळवी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न अंतर्वर्तुळामध्ये. आता सिंगल 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 साठी मैदानावर स्ट्रगल करावा लागतोय. 5 धावा आल्या होत्या जेव्हा षटक हातळलं होतं पहिलं. रियान दळवीनं 30 बरोबरी साधणार का? सामना सूर्य मैदानावर. बारापाडा विरुद्ध धाकटी जुईसी. 5 चेंडू झालेत, 13 बॉल 10 ची गरज. मोठ्या फटक्यानं ती बरोबरी साधता येईल, प्रयत्न तिथे होतील. आक्रमण चढवला हल्ला मिडॉन कडे, फिल्डर आहे, थ्रो झालाय. सिंगल
ओव्हर कंप्लीट. धावा कमी आल्या. नो टीम मीटिंग प्लीज. आणि एकूण धावा धावफलकावरती टोटल 4. मैत्री हम तहे दिल से स्वागत करते ले चलते सीधे मैदान की तरफ, जहां पर सुपर 12 का दूसरा मुकाबला यहां पर आयशा स्पोर्ट बारापाड़ा बनाम ढाकटी जुई, जिसमें पहले बल्लेबाजी करते हुए 32 रन बनाए थे ढाकटी जुई के टीम ने और 33 रन का लक्ष्य रखा है। मैं बताना चाहूंगा यहाँ पर 33 रन जो है इसमें आप एक बल्लेबाज चुनिए जिसको आपको 3 सिक्सर मारना है, यानी आने वाले 12 गेंदों में आपको एक बल्लेबाज को 3 सिक्सर मारना है तो आपके हाथ में गेम रहेगा, अदरवाइज ये मैच आगे जाता रहेगा। पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोर है 4 रन 2 विकेट के नुकसान पर। यस डेफिनेटली षटकारांची भाषाच बोलावी लागेल. 12 मध्ये 29. यकीन है ना, आपने सही कहा, सही फरमाया. विनिंग कैलकुलेशन 12 मध्ये 39. जीत की खातीर जुनून चाहिए असं म्हटलं जातं. विजयासाठी तुम्हाला लढावं लागतं. मुश्किल इस दुनिया में कुछ भी नहीं, फिर भी लोग अपने इरादे तोड़ देते हैं. अगर सच्चे दिल से चाह तो कुछ पाने की तो आसमान से सितारे भी अपनी जगह छोड़ देते हैं. आता सामना जिंकावा लागेल. 11 बॉल 28 गरज. मॅच ऑन आहे. वेगवान चेंडू डॉट बॉल. दबाव वाढलाय आयशा स्पोर्ट्स बारापाडावर. 10 मध्ये 28. डोक्यात 3 षटकार जरी आले ना तरी कमबॅक करेल बारापाडा. विकेट मिळाली तर कमबॅक करेल धाकटी जुईसी. बिल्कुल सही. यहाँ पर अगर देखा जाए तो आने वाली 10 गेंदें बची है जिसमें 28 रन बनाने हैं. ये गेंद यहाँ पर फुल टॉस गेंद थी लेकिन यहाँ पर कैरी नहीं कर पाए बल्लेबाज साबिर दलवी. यहाँ पर ये हाथों से छलकता हुआ कैच. यहाँ पर 2 रन मिलेंगे बल्लेबाजों को. 2 रनों के साथ स्कोर बढ़ता हुआ 7 रन 2 विकेट के नुकसान पर. यहाँ पर दूसरी इनिंग का यहाँ पर आगाज. 2 ओवर की समाप्त, दूसरी ओवर की क्रम जारी है यहाँ पर और रन है सिर्फ 7. 33 रन का पीछा करते हुए आयशा स्पोर्ट बारापाड़ा की टीम. यहाँ पर देखना है अब जो बची हुई 9 गेंदे है, 9 गेंदे जो बची हुई है उसमें ज़्यादा स्ट्राइक किस बल्लेबाज को मिलती है और वो कितना फायदा उठा सकता है. साबिर फिर एक बार खेलने के लिए तैयार. यहाँ पर लॉफ्टेड शॉट उठाया है, देखना है बल्लेबाज, और यहाँ पर इजी कैच फील्डर द्वारा. ये साबिर के विकेट का पतन. लक्ष त्या मॅच कडे अमयश आलेत आणि आता सामना कठीण झाले. साबिरबाई दळवी सुद्धा आउट. 33 धावेसाठी नाकी 9 आणल्या. अक्षरशः गोलंदाजानं फलंदाजानं घाम फोडलाय. धावा फलकावरती दुसरं षटक. 4 चेंडू संपले. धावा आहेत त्या 7. गडी बाद झाले 3. यानंतर फुंडे आणि काळुंद्रे बिग मॅच आपण जरूर पाहणार. सामना इथे रंगेल. सामना पाहायला मजा येणार. नेक्स्ट मॅच असेल, मात्र या सामन्याचा आपण आनंद घेतोय. धाकटी जुईनं कमबॅक करून दिलं. गोलंदाजांना क्रिकेटमध्ये संधी मिळत नाही, त्यांना संधी निर्माण कराव्या लागतात, त्यांना मेहनत करावी लागते. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 4. 33 धावेसाठी नाकी 9 आणलंय. आता एखादा मोठा फटका मॅच बनवणार का? विनिंग कॅल्क्युलेशन. येणारी चेंडू आणि धावांचं अंतर 8 बॉल 26 ची गरज. षटकार पाहिजे. षटकारांची भाषा बोलावी लागेल. ऑन साइडला ड्राइव्ह केलाय सिंगलनं. फारसं बिघडणार नाही. एक षटकार दबाव कमी करेल. मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे मैदानावर. बारापाडा विरुद्ध धाकटी जुई. 7 चेंडू आणि 25 धावेची गरज. यस मॅच कंप्लीट होऊ द्या, करू आपण.
7 चेंडू आणि 25. मॅच ऑन आहे. धाकटी जुई विरुद्ध बारापाडा आणि लॉफ केलाय. इथे पाहायचे रिझल्ट का असेल. झेल सोडलाय. 2 धाव घेण्यासाठी प्रयत्न. सिंगल डबल फारसं काही बिघडणार नाही कारण टार्गेट 33 आहे. धावा झाल्या टोटल 10. पाहिजे 6 बॉल 23 ची गरज. 6 चेंडू मध्ये 25 धावा होताना आम्ही पाहिलेत. 6 मध्ये 20 22 धावा. नो टीम मीटिंग. धाकटी जुई संघ स्पीडअप करा. 11:57 झालेत. अजूनही 6 मॅचेस आम्हाला कव्हर करायचे. 6 मॅचेस. 1 2 3 नव्हे तर 6. थोडा कॉपरेट करा. 6 बॉल 23 ची गरज. धाकटी जुई आणि आयशा स्पोर्ट्स बारापाडा. बघा जर उशीर झाला ना तर त्यानंतर मॅचेस 2 षटकांचे असतील. सहा चेंडू आणि 23 धावा. 6 बॉल 23. मॅच ऑन आहे. 10 धावा झाले. 3 विकेट. आयशा स्पोर्ट्स बारापाडा 1 षटकार मॅच बनवेल. जर सामना जिंकायचा असेल तर आयशा स्पोर्ट्स बारापाडा संघाला षटकार चौकारांची गरज आहे. मॅच ऑन आहे. मॅच ऑन आहे. धाकटी जुई संघ सामना सोडायचा नाही. क्रिकेटमध्ये तुम्ही मॅचला किती सिरियसली घेता हे महत्वाचं असतं आणि तो थरार रंगतोय. 6 बॉल 23. हो पहिला चेंडू आलाय डॉट. सिंगल डबल काही वाकडं होणार नाही. जिंकावं लागेल. शारिके रियाने 5 चेंडू मध्ये 23. खूप सुंदर चलाकीनं गोलंदाजी करतोय. सामना सोडायचा नाही. बारापाडा विरुद्ध सामना आपण पाहते. धाकटी जुई सी. वाटलं नव्हतं पूर्वार्धामध्ये 5 धावा रियानने दिल्या. मेहताब मुल्लाने दिल्या. 11-16 धावा अमयशांच्या गोलंदाजीमध्ये पाहिला. आता सामना कठीण होतोय. 5 मध्ये 23. आता 4 बॉल 23 ची गरज. हा 4 गडी बाद झालेत. विनिंग टार्गेट विजयासाठी लक्ष होत 33. 11 ची सरासरी हवी होती. 4 धावा आल्या अंकेश पाटीलच्या षटकामध्ये. आदेश पाटीलला 6 दिल्या. थर्ड ओव्हर. सामना कठीण झाल्यात. वेळ निघून चालले. आता या मॅच मध्ये नाराजी व्यक्त करताना पाटीराखे नाराज आहेत. आता 3 मध्ये 23. जरी 3 षटकार आल्या तरी विजयावर शिक्कामोर्तब करेल धाकटी जुई संघ. 3 बॉल 23. ओ मॅच मध्ये आता कमबॅक करताना टीम धाकटी जुई. पुंडेचा स्क्वॉड रेडी ना. काळुंद्रे बॅटिंग करायचं. आपण खेळाडू कक्षाकडे आलात तरी चालेल. तिकडे येऊन थांबलात तरी चालेल. लक्ष उद्या मॅच कडे. विनिंग कॅल्क्युलेशन. आता चेंडू शिल्लक राहिलेत 2 आणि सामना कठीण आहे. यस काळुंद्रे आणि फुंडे नेक्स्ट मॅच दोन्ही संघांना आम्ही शुभेच्छा देतो. प्रवीण गरज आम्ही यांना पाहतो. परेश असतील. आज कल्पेश सुद्धा आहेत. संपूर्ण टीम स्क्वॉड रेडी आहेत. आज आपण त्यांना इन ऍक्शन मध्ये जरूर पाहणार आहोत. प्रणय असतील मॉन्टी असतील आज आपण जरूर पाहिलं. चला आता थोड्याशा फॉर्मॅलिटीज. 10 धावा 5 विकेट. फुंडे आणि बघा यस 1 बॉल बाकी आहे. ओ सामना गमवावा लागला. चेंडू लॉंग स्टॉप कडे गेलाय मध्यरात्री. तर सन्माननीय आमचे गजानन गरज साहेब यांचं इथे आगमन झालेत. आकाश आज टीम स्क्वॉड मध्ये काळुंद्रेच्या संपूर्ण टीम रेडी आहे. तर फटाक्यांची आतषबाजी. बॅड लक टीम आयशा स्पोर्ट्स बारपाडा
2 षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली, मात्र त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये आलेल्या धावा सुरुवात थोडी अडकळत झाली, सामना गमवावा लागला आणि